नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे। मी आज आपल्यासमोर स्टाफ सिलेक्शन कमिशनची जी ग्रॅज्युएट लेवल ॲडव्हर्टाइजमेंट असते, कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल, त्याबद्दल माहिती देणार आहे। याआधीसुद्धा आपल्याला जेव्हा कॅलेंडर इयर डिक्लेअर झालं होतं तेव्हा ही ॲडव्हर्टाइजमेंटची माहिती दिली होती, पण आता नंबर ऑफ वॅकन्सीज सकट ही वॅकन्सीज आलेली आहे आणि डिटेल्स वॅकन्सीमध्ये थोडेफार चेंजेस आहेत। पॅटर्न वगैरे एक्झामिनेशन सेम राहील, फक्त थोडं काही चेंजेस असतील ते तुम्हाला समजतील। मात्र या वॅकन्सीची प्रिपरेशन करायला तुम्ही त्या वेळेपासून घेतलंच असेल, पण मला खात्री आहे की आता ही वॅकन्सी डिटेल्समध्ये आलेली आहे। तर कंबाईंड ग्रॅज्युएट लेवलसाठी ही जी वॅकन्सी आहे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स, सेंट्रल एक्साइज, कस्टम्स, याच्यामध्ये इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर्स, असिस्टंट्स, AO ह्या ज्या पोस्ट ज्या आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मी या यूट्यूब माध्यमातून देणार आहे। आता इथे बघा की टोटल जे वॅकन्सीज आहेत त्या बघा तुम्ही 12,256 वॅकन्सी, म्हणजे 12,500च्या आसपास या वॅकन्सीज आलेल्या आहेत कंबाईंड ग्रॅज्युएट लेवलला संबंध भारतामध्ये। आणि त्यामध्ये या वॅकन्सी जर तुम्ही बघाल तर नोटिफिकेशन रिलीज डेट 21 मेला ही नोटिफिकेशन रिलीज झालेली आहे आणि अप्लाय ऑनलाईन त्यांनी सांगितलं 21 मे पासून स्टार्ट केलेलं आहे। जर तुम्ही ह्या वॅकन्सीचे डिटेल्स बघितलं तर लास्ट डेट टू अप्लाय ऑनलाईन ही 22 जून आहे, म्हणजे जवळपास अजून आपल्याकडे अवकाश आहे, म्हणजे महिनाभर टाईम दिलेला आहे। फी लास्ट पेमेंटसुद्धा 22 जून आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्मचा करेक्शन डेट्स 29 जून आहे। त्याच्यानंतर SSC CGL कंबाईंड ग्रॅज्युएट टायर 1ची एक्झाम ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये होणार आहे आणि टायर 2ची एक्झाम्स डिसेंबरला होणार आहे। म्हणजे त्यांनी संपूर्ण हा पॅटर्न दिलेला आहे की यांची जी एक्झामिनेशन आहे ती ऑगस्टला जी प्रिलिम्स होईल ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये आणि डिसेंबरला त्यांची मेन्स एक्झाम्स होईल किंवा टायर 2ची एक्झाम्स होईल। आता हा संपूर्ण पॅटर्न जर फॉर्म आल्यापासून तुम्हाला हे दिलेलं आहे, मात्र तुम्हाला ह्याची प्रिपरेशन करायला बराचसा अवकाश जे काय ते तुम्हाला 3 महिन्याचा टाईम आहे आणि ह्या प्रिपरेशन तुम्ही आतापासून करू शकता। आता याच्यामध्ये तुम्ही बघा की डेट जी दिलेली आहे त्या डेटमध्ये जर तुम्ही गेलात तर एज लिमिट 18 ते 27 आहे, नंतर 32 SC ST करिता आहे आणि जसं तुम्हाला दिल्याप्रमाणे तुम्ही अदर बॅकवर्ड क्लासेसला 3 वर्ष, म्हणजे ही 18 ते 27 आहे ती 18 ते 30 वर्ष OBCला होऊन जातील। ओके, आणि त्याप्रमाणे त्यांच्या रिलॅक्सेशन ज्याप्रमाणे दिलेले आहेत ते तुम्ही बघा की 27 जनरल कास्टला आहे, त्याच्यानंतर 30 OBC कास्टला आहे आणि 32 SC ST कास्टला आहे। आता यानंतर एनी ग्रॅज्युएट, इथे जर तुम्ही क्वालिफिकेशन बघितलं तर एनी ग्रॅज्युएट्स इथे अप्लाय करू शकतात, म्हणजे हे कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतो, म्हणजे BA BCom BSc असेल किंवा अन्य ग्रॅज्युएट असेल ही और शी कॅन अप्लाय। आता त्यानंतर तुम्हाला बघा एक्झामिनेशन फीस ते फक्त 100 रुपीज आहे आणि कोणासाठी फीस आहे, वुमेन्स आणि कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू म्हणजे अदर कास्ट, बाकी सगळ्यांसाठी जी फीस आहे ती एक्झामिनेशन फीस आणि या फीसमध्ये जर हँडिकॅप वगैरे असेल तर एक्झम्पशन आहे, म्हणजे तुम्हाला जनरली फीस 100 रुपीज आहे। आता एवढी कमी फीस मला वाटते स्टाफ सिलेक्शन कमिशनलाच असेल, बाकी सर्व ठिकाणी तुम्हाला 1000, 500, 750 अशा फीस असतात। तर इथे फीसचा पण हा प्रॉब्लेम ज्यांना असेल त्यांना ही परीक्षासाठी एक सुवर्ण संधी दिलेली आहे। आता याच्यामध्ये एक्झामिनेशन बघा कशा पॅटर्ननी होणार आहे। टाईप 1 जे टायर 1 जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस असणार, कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन असणार। त्याच्यामध्ये तुम्ही बघा की टायर 2 मध्ये पेपर 1, पेपर 2 ह्या पॅटर्न असणार आणि पेपर 3 पण आहे आणि हा फॉर AO पोस्ट असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पोस्टसाठी आहे। आणि याच्यामध्ये या ज्या कॅन्डिडेट्स आहे म्हणजे जे बसणार आहेत त्यामध्ये फॉर कॅन्डिडेट्स टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, म्हणजे हे अकाउंट्स ऑडिटचं पोस्ट आहे JSO। ओके, याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्रामिंग इम्प्लिमेंटेशन या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला म्हणजे एक वेगळा पेपर दिला जाईल आणि हा सुद्धा कॉम्प्युटर बेस्ड आहे, म्हणजे टायर 1 क्वालिफाईंग आहे आणि टायर 2 जी आहे याच्यामध्ये मेरिट तुमची देणार आहेत। आता पुढे जर तुम्ही बघितलं तर यामध्ये टायर 1 मध्ये पेपर तुम्ही बघा सिंपल पेपर आहे, जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 50 मार्क्स, त्याच्यानंतर इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन टाईप 25 प्रश्न 50 मार्क्स, नंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 25 प्रश्न 50 मार्क आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग हा जो पेपर आहे 25 प्रश्न 50 मार्क, म्हणजे टोटल तुम्ही बघा 60 मिनिटाची परीक्षा आहे आणि प्रत्येक ह्याला जर तुम्ही बघितलं तर गुणिले 2 म्हणजे 2 मार्क ही 2 आहेत आणि याच्यामध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते। आता ह्या सगळ्या एक्झामिनेशन पॅटर्नमध्ये
जर तुम्ही बघितलं तर जनरल अवेअरनेस, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन, क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि जनरल इंटेलिजन्स रिझनिंग हे 4 पेपर जे आहेत ते सगळ्या परीक्षेला बेसिकली कॉमन असतात. पण इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन हा पेपर जो असतो तो तुम्हाला माहिती असेल की इंग्लिशचे पॅराग्राफ्स असतात, त्याच्यावरती काही क्वेश्चन्स असतात. पॅराग्राफ रिडिंग तुमचं चांगलं असेल, क्लिअरिटी चांगली असेल, तुम्ही लवकर ते कन्झ्युम करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही खाली दिलेले प्रश्न त्याच्यावरती तुम्ही उत्तरं लिहू शकता. क्वांटिटी ॲप्टिट्यूड हा मॅथमॅटिकल पेपर आहे, त्याच्यामध्ये काही ग्राफिकल क्वेश्चन्स असतील, त्याच्यानंतर तुम्हाला सिम्प्लिफिकेशन असतील, प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज, इनवर्ड्सवरती क्वेश्चन्स असतील आणि ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला स्पीड तुमचं जरा थोडंसं फास्ट पाहिजे, कारण 60 मिनिटामध्ये तुम्हाला संपूर्ण 4 पेपर करायचे आहेत. आणि त्यानंतर जनरल अवेअरनेस हे तुम्हाला माहितीच आहे की स्टाफ सिलेक्शनमध्ये जे जनरल अवेअरनेस येतं त्याच्यामध्ये करंट्स असतं, हिस्ट्री, जॉग्राफी, सायंटिफिकल क्वेश्चन पण असतात आणि बऱ्याचशा क्वेश्चन ज्या इव्हेंट्सवरती असतात, त्या प्रोजेक्ट्सवरती असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा हे प्रश्न पेपर्स करता तेव्हा मी तर तुम्हाला सांगेन की गेल्या 5-6 वर्षाचे जे प्रश्नपत्रिका असतात त्याच्यावरती पॅटर्न तुम्हाला समजतं आणि नंतर तुम्ही ते पेपर सॉल्व्ह करत असताना तुम्हाला एक्झॅक्टली याचा अभ्यासाची आयडिया येईल. आणि म्हणून ह्या पेपर करत असताना तुम्ही आधीचे 5 वर्षाचे पेपर्स करणं फार गरजेचं आहे. जनरल इंटेलिजन्स रिझनिंग हा तर तुम्हाला माहिती असेल की याच्यामध्ये लॉजिकल क्वेश्चन्स असतात, जसं अल्फाबेटिकल सिरीज असतात, काही तुम्हाला स्क्वेअर्स त्याच्यामध्ये नंबर्स असतात, क्विझल्स टाईप क्वेश्चन्स असतात, क्विज असतात, नंबर सिरीज कंप्लीट करा, एखादा रॉंग नंबर फाइंड करा, सिटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन्स हे तुम्हाला प्रत्येक वेळेला मी सांगत असतो की हे क्वेश्चन्स तुम्हाला वारंवार त्या टाईपचे क्वेश्चन्स असतात. आता याच्यामध्ये जी मेन्स आहेत म्हणजे प्रिलिम्स क्वालिफाय झाली आणि साधारण ही एक्झामिनेशन त्यांनी सांगितल्याप्रमाणे ऑगस्ट-सप्टेंबरला प्रिलिम्स होणार आहे, पण मेन्स डिसेंबरला आहे. मग तुमच्याकडे अवकाश फार कमी आहे, म्हणजे जर तुम्ही जरी क्वालिफाय झालात तरी तुमच्याकडे 1-2 महिन्याचा टाईम असतं. म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही मेन्सकडे बघून करा, कारण मेन्समध्ये तुम्ही बघा बहुतेक पेपर जे आहेत इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन, जनरल अवेअरनेस किंवा रिझनिंग आणि मॅथमॅटिकल ॲबिलिटीज हे तुम्हाला प्रिलिम्सला सुद्धा आहेत. मग मेन्सचा जर अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून जर तयारी केली तर मेन्स तुम्हाला देण्यासाठी सुद्धा जास्त त्रास होणार नाही, प्रिलिम्स तुम्ही इझिली क्वालिफाय व्हाल. पण याचा पॅटर्न कसं ते समजून घेऊया. इथे सेक्शन 1ला 2 मॉडेल दिलेले आहेत. मॉडेल 1मध्ये मॅथमॅटिकल ॲबिलिटीज हा क्वेश्चन 30 आहेत आणि रिझनिंग आणि इंटेलिजन्समध्ये तुम्ही बघा की याच्यामध्ये पण क्वेश्चन 30 आहेत, पण याच्यामध्ये एकूण टोटल क्वेश्चन 60 आहेत, म्हणजे 60 गुणिले 3 म्हणजे 180. जर तुम्ही बघितलं तर एका प्रश्नाला तुम्ही 3 मार्क दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे 1 तासाची परीक्षा आहे. मात्र इथे वेटेज बघा, 23% वेटेज तुम्हाला दिलेलं आहे आणि इथे 23%, म्हणजे मॉडेल 1ला सुद्धा 23% वेटेज आहे. म्हणजे वेटेजचा अर्थ आहे की मिनिमम क्वालिफाईंग तुम्हाला जर बघितलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये 30मधून 23% ह्या तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा वेटेज आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही आहे की 23%च्या वरती मिळाले किंवा आसपास मिळाले तुम्ही पास व्हाल, मात्र तुम्हाला मेरिटमध्ये येण्यासाठी जास्तीत जास्त वेटेज आणण्याची आवश्यकता आहे. आता इथे सुद्धा सेक्शन 2 जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा मॉडेल 1, मॉडेल 2 दिलेलं आहे, पण इथे इंग्लिश, जनरल अवेअरनेस हा जो पार्ट आहे आणि म्हणजे कॉम्प्युटर हा वेगळाच भाग आहे. पण इंग्लिश लँग्वेज आणि जनरल अवेअरनेस याचे 2 पेपर्स आहेत आणि हे 45 क्वेश्चन्स आणि 25 क्वेश्चन आहेत. दोन्ही मिळून जर तुम्ही बघितलं तर 70 प्रश्न आहेत आणि 70 गुणिले 3 210 मार्क आहेत आणि त्याला सुद्धा 1 तास दिलेला आहे आणि वेटेज मात्र इथे 35% दिलेलं आहे. म्हणजे पार्ट 2 जो आहे किंवा सेक्शन 2 आहे तो मॉडेल 1 आणि मॉडेल 2 मध्ये आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज आणि जनरल अवेअरनेस दिलं आहे. तर इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन म्हणजे ग्रामॅटिकल क्वेश्चन्स पण येतील, कॉम्प्रिहेन्शन टाईप पण क्वेश्चन येतील. तर तुम्हाला इंग्लिश लँग्वेजचे बरेचसे पेपर्स तुम्हाला जेव्हा सोडवाल, मी तुम्हाला परत सांगतो की आधीच्या 5 वर्षाचे पेपर तुम्ही जर सोडवलं तर या प्रिपरेशनमध्ये 90% तुमचा अभ्यास होऊन जातं आणि तुम्हाला एक लॉजिक तयार होतो आणि मग तुम्ही कोणत्या प्रश्नांवरती तुमचं विकनेस आहे, किती प्रश्न तुम्ही स्ट्रॉंग आहेत त्याच्यावरती तुमची तयारी डिपेंड राहते. तर तुम्ही याच्यामध्ये बघा 1 तासाची म्हणजे ही पण 1 तासाची परीक्षा आहे, ही पण 1 तासाची आहे, तर दोन्ही 1-1 तास म्हणजे इथे 2 तास तुम्हाला लागतात. पण वेटेज जे आहे 35% आहे. नंतर याच्यामध्ये सेक्शन 3 मध्ये परत तुम्हाला मॉडेल 1 आणि मॉडेल 2 म्हणजे सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3 अशी ही जी पेपर 2चा पॅटर्न आहे तो तुम्हाला डिवाइड केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं आहे की इथे तुम्हाला 20 प्रश्नांची कॉम्प्युटर टेस्ट होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सेलमध्ये किंवा MS वर्डमध्ये किंवा एक टाईप करायला पॅराग्राफ दिला जाईल आणि त्याला 3 मार्क गुणिले 3 आहेत, त्याचप्रमाणे 60 मार्काचे 15 मिनिटं ही राहणार आहे आणि फक्त क्वालिफाईंग नेचर आहे. म्हणजे इथे तुम्हाला वेटेज दिलेलं नाही आहे. क्वालिफाय म्हणजे जवळपास तुम्हाला अप्रॉक्सिमेटली त्याच्यामध्ये पास जरी झालात आणि तुमचं
म्हणजे काही जर मिस्टेक झाली तरी घाबरण्याची गरज नाही, तुम्हाला तिथे क्वालिफाय करायची आहे. आणि त्याच्यामुळे हा पेपर महत्त्वाचाच आहे, कारण तुम्ही ज्या काम करण्यात कॉम्प्युटर नॉलेज तुमचा किती हे बघण्यासाठी पेपर आहे. आणि मॉडेल 2 जो आहे त्याच्यामध्ये डेटा एंट्री स्पीड टेस्ट दिलेली आहे. आता डेटा एंट्री स्पीड टेस्ट आणि 1 डेटा एंट्री टास्क तुम्हाला दिले जाईल. तर डेटा एंट्रीचा टास्क असेल किंवा एखादा तुम्हाला एक प्रोजेक्ट दिला जाईल, त्याच्यावरती तुम्हाला टायपिंग केलं जाईल, लेटर रायटिंग असेल किंवा अन्यथा रिपोर्ट रायटिंग असेल, तो टास्क असेल, तो 15 मिनिटाचा असेल आणि तो सुद्धा क्वालिफाईंग आहे. म्हणजे सेक्शन 3 मध्ये दोन्ही वेळेला तुमचा कॉम्प्युटर नॉलेज आणि स्पीड चेक केला जाईल कॉम्प्युटरचा, आणि हे एवढंच तुम्हाला आहे. पण पेपर 1 आणि 2 जे आहेत ते मात्र सेक्शन 1 आणि सेक्शन 2 मध्ये जे मॉड्यूल 1, 2 आहेत त्याच्यामध्ये सेक्शन 1 मध्ये मॅथ्स आणि रिझनिंग आणि सेक्शन 2 मध्ये इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस, याच्यावरती तुमचं ॲक्च्युअली मेरिट डिपेंड असते, म्हणजे तुमचं भवितव्य डिपेंड असतं. इथे जास्तीत जास्त स्कोर करणं इम्पॉर्टंट आहे. आणि टोटल परीक्षा जर तुम्ही बघितली तर याच्यामध्ये 1 तास आणि हे 15-15 मिनटं म्हणजे 2.5 तास. टोटली ही परीक्षा तुमची 2.5 तासाची परीक्षा होईल. ओके, म्हणजे 2.5 आवरची एक्झाम्स होईल. आणि त्याच्यामध्ये हे 2 तास तर तुमचे इम्पॉर्टंट आहेत, पण बाकीचे 15-15 मिनटं कॉम्प्युटर नॉलेज, कॉम्प्युटर टेस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर तुमचं स्पीड कसं आहे हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर टायर 2 मध्ये म्हणजे पार्ट 2 मध्ये ज्यांनी तसं स्टॅटिस्टिकल किंवा ह्या सगळ्या परीक्षांमध्ये ऑडिटचा फॉर्म भरला असेल सेक्शन ऑडिटर, तर त्यांनी हा स्टॅटिस्टिक्स हा विषय त्यांना असेल, त्याच्यावरती 100 प्रश्न असतील आणि त्यामध्ये मॅक्सिमम मार्क्स 200, म्हणजे इथे सुद्धा गुणिले 2 मार्क असतील. आणि त्यामध्ये ड्युरेशन सुद्धा 2 तास आहे. आणि तुम्हाला ठरल्याप्रमाणे स्टाफ सिलेक्शनची 1/3 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला माहितीच आहे. पण जर तुम्ही तो फॉर्म भरताना तुम्ही ह्या सुद्धा पदाला अप्लाय केलं तर आहे. जर या पदाला तुम्ही अप्लाय केलं नाही तर तुम्हाला हा पेपर देण्यात येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर सेक्शन ऑडिटरचा अप्लाय केला असेल तर स्टॅटिस्टिक्स हा पेपर तुम्हाला देण्यात येईल. आणि त्यानंतर तुम्ही जर समजा पेपर 3चा पेपर पार्ट आहे, म्हणजे ह्या सेक्शन 2 मध्ये अजून 2 तासाची परीक्षा आहे. त्याच्यामध्ये हा जो पेपर आहे पेपर 3 हा जनरल स्टडीज अँड फायनान्स अँड इकॉनॉमिक्स वरती पेपर आहे. आणि याच्यामध्ये 100 प्रश्न आहेत, 200 मार्क आहेत आणि ही 2 तासाची परीक्षा आहे. आता पेनल्टी फॉर रॉंग आन्सर, देर इज अ नेगेटिव्ह मार्किंग ऑफ 1 मार्क फॉर इच रॉंग आन्सर इन सेक्शन 1, 2 अँड मॉडेल 1 ऑफ 2 सेक्शन 3 पेपर 1 अँड 0.5 मार्क्स फॉर इच रॉंग आन्सर इन पेपर 2. म्हणजे इथे दिलेलं आहे नेगेटिव्ह मार्किंग ऑफ 1 मार्क फॉर इच रॉंग आन्सर इन सेक्शन 1, सेक्शन 2 अँड मॉडेल 1 ऑफ सेक्शन 3 ऑफ पेपर 1, 0.5 मार्क्स फॉर इच रॉंग आन्सर ऑफ पेपर 2. म्हणजे समजा पहिल्या सेक्शनला तुम्हाला दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये 1 मार्क आहेत आणि नंतर 0.5 मार्कची निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 1/3 निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ही निगेटिव्ह मार्किंग याप्रमाणे होणार आहे. तर हा जो म्हणजे पेपर आहे हा पण महत्त्वाचा आहे. सो टायर 2 मध्ये पेपर 3चा जो पॅटर्न आहे तो पेपर जनरल स्टडीजमध्ये इकॉनॉमिक्स आणि फायनान्सवरती प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 100 प्रश्न, 200 मार्क, ड्युरेशन 2 तासाचं आहे. आता हा जो परीक्षेचा जो पे स्केल आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जी पदं आहेत त्याचा पे स्केल साधारण ह्या रेंजमध्ये असेल 35,000 to 65,000. आणि त्याच्यानंतर वेबसाईट जी आहे ती staffselection.gov.in ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे भरू शकता. तर मित्रांनो, ही जी माहिती तुम्हाला दिलेली आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनची जी आता डिक्लेअर झालेली वॅकन्सी आहे, ही कॅलेंडर इयरमध्ये आधीच डिक्लेअर झाली होती, पण आता ही पूर्णपणे ही वॅकन्सी मोठ्या प्रमाणात डिक्लेअर झाली आहे. 12,000+ वॅकन्सीज आहेत. मला नक्कीच खात्री आहे की महाराष्ट्रामधले आपले सगळे यंगस्टर्स हा फॉर्म भरतील. ज्यांना ह्या नोकरीची गरज आहे त्यांना नक्कीच याचा प्रिपरेशनचा लाभ होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये अशा नवीन वॅकन्सी आल्या तर नक्कीच तुम्हाला मी परत याची संपूर्ण माहिती देईन. तोपर्यंत रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.